ओमॅड म्हणजे दिवसातून एकदा जेवा व ठणठणीत राहा, या उक्तीने आपण सल्ला देत असतो. ओमॅड मध्ये नेमकं काय होतं ते मी आपल्याला सांगतो. ज्या वेळेला आपण जेवण करतो त्यावेळेला अन्न पचण्यासाठी साधारणतः 4 तासाचा वेळ लागतो आणि मग हळूहळू इन्सुलिनची लेवल कमी व्हायल्यानंतर आपल्याला भूक लागते आणि आपण खायला सुरुवात करतो. त्यामुळे शरीर तुमचं कधीच फॅट स्टोरेज मोडच्या बाहेर पडत नाही. साधारणतः 12 तास तुमचं इन्सुलिन जे आहे ते इन्सुलिन कमी होण्यासाठी लागतात. 12 तासानंतर तुमच्या शरीरात जी साठवलेली साखर आहे, ज्याला ग्लायकोजन म्हणतात, ते ग्लायकोजन शरीर वापरायला सुरुवात करतं. तुमच्या मसलमध्ये अंदाजे 400 ग्रॅम व लिव्हरमध्ये अंदाजे 200 ग्रॅम ग्लायकोजन असतं. हे 600 ग्रॅम ग्लायकोजन तुमचं वापरण्यासाठी पुढील एक शरीराला ते संपवण्यासाठी पुढील शरीराला साधारणतः एक 6 ते 8 तास लागतात. मग आपण गेलो 18 ते 20 तासावर आणि त्यानंतर तुमच्या शरीरामध्ये ऑटोफॅजी सुरू होते साधारणतः 22 तासानंतर. परंतु आपण जे खातो त्यामध्ये प्रचंड असलेलं कार्बोहायड्रेटचं प्रमाण, त्यामध्ये प्रचंड शरीरात आलेला साखरेचा पूर आणि मग यामुळे तुम्हाला ऑटोफॅजी सुरू होण्यासाठी जेवढं तुम्ही जास्त कार्बोहायड्रेट खाल तेवढं ऑटोफॅजी सुरू होण्याचा टायमिंग वाढतो. अतिशय लो कार्ब डाएट असेल तर 12 तासानंतर सुद्धा सुरू होते. अतिशय हाय कार्ब डाएट असेल तर काही लोकांना 24 तास लागतात, काही लोकांना 30 तास लागतात, काही लोकांना 36 तास सुद्धा लागतात जर तुम्ही 4-5 30-30 ग्रॅम शुगर असलेले कोल्ड्रिंक पिले तर. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा की तुमचा शरीरातील प्रत्येक अवयव, विशेषतः पॅन्क्रियाज मध्ये सोडलेले इन्सुलिन ही शुगर कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि म्हणून जेवढं कार्बोहायड्रेट तुम्ही कमी खाल तेवढी तुमची बॉडी लवकर ऑटोफॅजीवर शिफ्ट होते. ऑटोफॅजीवर शिफ्ट झाल्यानंतर बॉडी डीप फॅट बर्निंग म्हणजे तुमच्या शरीरातलं जे फॅट स्टोअर केलेले ते वापरतं आणि फॅट स्टोअर केलेलं वापरल्यानंतर तुमचे आजार कंट्रोल करण्याचं काम शरीर नैसर्गिकरित्या करतं. त्यामुळे ओमॅड करताना आपण आपली ऑटोफॅजी 12, 14, 16 तासात सुरू होईल अशा पद्धतीने आपला डाएट डिझाईन करा. डाएट काम करतो म्हणजे दिवसाला 400 ग्रॅम वजन कमी झालं पाहिजे, भूक लागली पाहिजे आणि तुम्हाला उत्साह जाणवला पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवा. चेहरा निस्तेज दिसत असेल तर तुमचं ओमॅड खरं नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा व योग्य डाएट डिझाईन करा. थँक्यू अँड ऑल द बेस्ट.